ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची पालिका निवडणुकीसंदर्भात 1 तासापासून बैठकीला संजय राऊत, अनिल परब देखील उपस्थित। उद्धव ठाकरेंसोबत मनसेबाबतची चर्चा, मात्र हायकमांड सोबतच्या चर्चेनंतरच पुढील निर्णय घेऊ, वडेट्टीवार यांची माहिती। चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये ओबीसी उपसमितीची बैठक सुरू, छगन भुजबळ, अतुल सावे, पंकजा मुंडे उपस्थित। भुजबळ काय भूमिका मांडणार याकडे लक्ष। छगन भुजबळ सरकारसाठी धोक्याची घंटा, भुजबळांना जेलमध्ये घाला, मनोज जरांगे यांची मागणी। भुजबळ नाराज असल्यास त्यांनी हिमालयात जावं, जरांगेंचा टोला। ओबीसी नेते लक्ष्मण हाके चंद्रशेखर बावनकुळेंना भेटणार, ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष बावनकुळेंसमोर हाके भूमिका मांडणार। महाविकास आघाडीच्या जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन, पुण्यासह कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगरसह सोलापूरमध्ये महाविकास आघाडी आक्रमक। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आजच नियोजित सर्व कार्यक्रम रद्द, आजारी असल्यामुळे नियोजित कार्यक्रम रद्द केल्याची अजित पवारांच्या कार्यालयाची माहिती। कुरुड गावामधल्या प्रकरणात अजितदादांकडून खुलासा, प्रकरणाचा रिपोर्ट मागितला। महिला IPS सोबतच्या अजितदादांच्या वादावर फडणवीसांची प्रतिक्रिया। राजकीय स्कोअर सेट करण्यासाठी सिलेक्टिव्ह भूमिका घेणाऱ्यांना पुढे करून अजित पवारांची मीडिया ट्रायल। कुरुडमधील प्रकरणात अजितदादांच्या बोलण्याच्या शैलीमुळे घोळ, रोहित पवारांची प्रतिक्रिया। अशी प्रकरणं बाहेर आली की अजित पवार एकतर नाराज असतात किंवा आजारी असतात, अंजली दमानी यांचा टोला। ठाण्यामध्ये सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल, महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकत भाजपच्या गणेश नाईकांकडून अप्रत्यक्षपणे शिंदेंना आव्हान, तर महायुतीचाच महापौर ठाण्यामध्ये बसेल, श्रीकांत शिंदेंचं उत्तर। कॅबिनेटमध्ये फक्त गँगवॉरच होणं बाकी, ठाणे नवी मुंबईत गणेश नाईक नेपाळ स्टाईल क्रांती घडवणार, संजय राऊतांचा दावा। NDAचे CP नेपाळसारखी स्थिती इथे यायला वेळ लागणार नाही, नेपाळमधील हिंसक आंदोलनानंतर संजय राऊतांची टीका, तर राऊत खंडोजी खोपड्याचे वारसदार आहेत का? देशातील तरुणाई ठामपणे मोदींसोबत, नवनाथ बन यांची टीका। सगळं जळालं, उरला फक्त अवशेष, नेपाळमध्ये लष्करी राजवट लागू, नेपाळ सैन्य प्रमुखांची घोषणा, आंदोलन करणाऱ्यांच्या विरोधात सैनिकांकडून कारवाई सुरू, पशुपतीनाथ मंदिराची सैन्याने सुरक्षा वाढवली। माढ्याच्या कुरुडूमधील मुरुम उपसा बेकायदेशीर असल्याचे महसूल प्रशासनासह जिल्हाधिकाऱ्यांकडून जाहीर, अजित पवारांना फोन लावणाऱ्या बाबा जगतापांसह 20हून अधिकांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणामध्ये गुन्हा दाखल। हैदराबाद गॅझेटियर नंतर सातारा गॅझेटवर आधारित अहवाल तयार करण्याचे सरकारचे आदेश, मंत्रिमंडळ उपसमितीने पुणे विभागीय आयुक्तांना 3 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले। दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद, परिसरातील कबुतरांची संख्या सुद्धा लक्षणीयरित्या कमी झाल्याचं स्थानिकांचं मत। शेत रस्त्यांसाठी बावनकुळेंकडून मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनांची घोषणा, शेतीमधील वाहतुकीची समस्या सोडवणार, CSR फंडातून निधी उपलब्ध करून देणार। सणासुदीला सोनं चांदीच्या दरामध्ये झळाळी, एका दिवसात सोन्याच्या किमतीमध्ये 5,000ची वाढ, सोनं 1,08,490 रुपये तोळा, तर चांदी 1,28,000 किलोवर। 13 ते 18 सप्टेंबर मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोल्हापूर, सांगली, साताऱ्यामध्ये अतिमुसळधारेचा इशारा, कोकणातील नदीकाठच्या नागरिकांनाही सतर्कतेचं आवाहन। भारत आणि अमेरिकेमध्ये व्यापारातील अडथळे दूर करण्यासाठी चर्चा सुरू, माझे खूप चांगले मित्र, मोदींशी बोलण्यास मी उत्सुक, ट्रम्प यांना पुन्हा भारताची आठवण, तर ट्रम्प यांच्याशी बोलण्यासाठी मीही उत्सुक, मोदींचा ट्विट। आशिया चषकामध्ये विजयी शुभारंभ करण्यासाठी टीम इंडिया सज्ज, मुंबईत आज भारताची UAE सोबत लढत, सूर्यकुमार यादवांच्या हातात भारताची धुरा। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।